बदलापूर शहरामध्ये एक ऐतिहासिक पुतळा उभा करावा या दृष्टीने या शहराला एक चांगल्या प्रकारचा दर्जा मिळेल अशा उद्देशाने ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी पदस्पर्श केला आहे त्या बदलापूरच्या नदीच्या किनारे आपण हा अश्वारूढ पुतळा उभा करत आहोत। निश्चितपणे या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ हे स्वतः येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होणार आहे। दुपारी 3 वाजता ते पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी उपस्थितीत राहतील। त्यानंतर परत त्याच ठिकाणी बाजूला देवाभाऊंचा लाडक्या बहिणींच्या वतीने सत्कार आयोजित केलेला आहे। लाडक्या बहिणी त्यांचा सत्कार करणार आहेत आणि देवाभाऊ बदलापूरमध्ये मुख्यमंत्री झाल्यावर प्रथमच येतात, त्यामुळे निश्चितपणे आमच्या भगिनी एक उत्साहाने त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करतील। या ठिकाणी हे जे स्थळ निर्माण होतं आहे या पुतळ्याच्या ठिकाणी आपण जे वेगवेगळ्या प्रकारच्या काही शिवकालीन माहिती मिळण्यासाठी आपण आमच्या किरण भोईर यांनी एक चांगला प्रयोग करण्याचा सुरुवात करतात। त्या ठिकाणी लेझर शो त्या ठिकाणी तयार करून शनिवार रविवारी शिवाजी महाराजांच्या चरित्र्यावर निश्चितपणे त्या ठिकाणी माहिती दिली जाईल नागरिकांना। त्याचबरोबर बाजूला अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये जागा विकसित करून शिवकालीन सर्व प्रकारच्या त्या ठिकाणी सुविधा कशा असतात होत्या याची सर्व माहिती त्या ठिकाणी दिली जाईल आणि चांगल्या प्रकारचं हे स्थळ नागरिकांना, बदलापूरकरांना किंवा परिसराला, माझ्या मुरबाड मतदारसंघाला एक वेगळं वैभव तयार करून देईल। विशेषतः 1920 साली बदलापूर शिवजयंती सुरू झाली। या ठिकाणी शिवाजी महाराजांचं मंदिर लहान होतं, पहिलं मंदिर आहे त्याला आता चांगल्या प्रकारचं मंदिर आपण उभं करण्याचं काम सुरू केलं आहे, तेही लवकर काम पूर्ण होईल। केवळ बदलापूर शहरामध्ये या शिवजयंतीला बाबासाहेब आंबेडकर स्वतः त्या ठिकाणी अध्यक्ष राहिलेले आहेत आणि म्हणून बाबासाहेबांचा पण या ठिकाणी पदस्पर्श झाला आहे। शिवाजी महाराजसुद्धा घोडे बदलण्यासाठी होते, त्यामुळे या शहराला शिवकालीन बदलापूर अशा प्रकारचं नामकरण करावं अशी मुख्यमंत्र्यांच्याकडं आम्ही मागणी करणार आहोत। निश्चितपणे त्याला मुख्यमंत्री दुजोरा देतील आणि त्याला शिवकालीन बदलापूर गाव अशा प्रकारचं त्याला एक चांगलं वैभव तयार होईल असा मला विश्वास।